खरं तर आम्ही कार्यक्रमाची सुरुवात पासून करत असतो, पण आपण एका बालिकेला आलेला आहे. हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा महिना, एक फार मोठी क्रांती बाबासाहेबांनी 56 साली 14 ऑक्टोबर 1956 साली केलेली होती. आणि त्यामुळे वस्तीतल्या कवीपासून सुरुवात करावी असं वाटतं म्हणून त्याला बोलवलं. आम्ही नेहमी सांगत असतो की म्हणजे आपल्या कवीच्या वतीत बोलत असतो की अन्याय अत्याचार म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही इतका या देशात माणसाने माणसावर केला. म्हणजे एखाद्याला धन लागला, एखादा जमीनदार, एखादा पाटील, एखादा सरपंच जर एखाद्या अस्पृश्य माणसाला मारत असतो तर त्याला सोडवायला सुद्धा कोण मध्ये यायचं, मदतीला सुद्धा कोण यायचं. त्याच्याकडे एकच उपाय असायचा, तो म्हणजे एक तर तो मार सहन करणं, आणि सहन नाही झाला तर जीवाच्या हाताने ओरडणं. पिढ्या पिढ्या ओरडणं, अगदी सहन म्हणजे बेबीच्या देठापासून ओरडायच्या. मला मी ज्यावेळी विचार केला तेव्हा मला असं वाटतं की या ओरडण्यातूनच कदाचित गळे मोकळे झाले असावे. त्या ओरडण्यातूनच कदाचित गळे मोकळे झाले असावे आणि गळ्यामध्ये नकळत सप्तसूर आले असावे आणि आमच्या वेदनेचेच गाणे झाले असावे. असंच एक वेदनेचं गाणं घेऊन असंच एक गोड गाणं आपल्यासमोर बोलवतं. उठाव साहित्य म्हणता एक दमदार आवाज गजानन गावाने यांना मी पाचारण करतो. त्यांनी येऊन आपली एक गजल पेटेचा जोरदार टाळ्या करतो. बाबासाहेबांची कविता सादर करण्यात भगवान धनुची एक गजल, एक मधला आणि एक शेर सादर करतो आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेबांची बुद्धा बुद्धा दुःख जगाचे दूर सारले तू बुद्धा. ओ दुःख जगाचे दूर सारले तू बुद्धा. चराचरावर प्रेम कोरले तू बुद्धा. दुःख जगाचे दूर सारले तू बुद्धा. माझी ओंजळ तुझीच ओंजळ करुणेची. माझी ओंजळ तुझीच ओंजळ करुणेची. ज्या करुणेने विश्व तारले तू बुद्धा. ओ ज्या करुणेने विश्व तारले तू बुद्धा. चराचरावर प्रेम कोरले तू बुद्धा. दुःख जगाचे दूर सारले तू बुद्धा.